तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर बघा मित्रांनो, विषय काय आहे तर आपल्याला घरकुल आले घरकुल. तर त्यासाठी घर बांधायचं आपलं ते पूर्ण जे ओल्ड घर आहे का ते उखलायचं आहे. त्यानंतर आतमधला पसारा टाकण्यासाठी इथं घर बघा आलतो. तर बघा शेजारीच घर आहे, आतमध्ये माळ होते असं टोटल. तर तुम्हाला कसं वाटतंय कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. आतमध्ये असे बघा जुन्या काळातलं सागाचं लाकडाचं माळवं आहे आतमधनं असे बघा. तर तुम्हाला कसं वाटतंय कमेंटमध्ये सांगा. चला इथं सायकल आहे बघा, म्हणजे शेजारची इथं राहत होती पहिले, आता ती रानात गेलं राहायला. तर मेन पॉईंट ह्याला थोडी साफसफाई करावं लागेल. तर पावसाचा कार्यक्रम आहे, पाऊस आला इथं कोण राहायलाच नव्हतं ना, सगळी रानात गेलेत राहायला. तर हो का मग इथंच आहे सगळं टोटल. या फोटोत बघू शकताय कोण आहे कोण आहे. चला बघितलंय, तर आता वडिलांना विचारावं लागेल फायनल करायला. चला खाली पाणी मुरले की रेखा तिथं झाली. आतमध्ये घरी असे पडले खाली मोठी पाणी आता उशीच इथं उकरायची काय गरज आहे. कसं उकरलंय आता त्याला मार लावतच असते एवढं तेवढ्याला. तर आतमध्ये दाखवलं तुम्हाला, बघू वडिलांना व्हिडिओ दाखवतो आणि पूर्ण व्हिडिओ दाखवतो. त्यांना जर पास पडलं तर ओके, तर नाहीतर आमचा निर्णय काय होता मित्रांनो, आता ही भीत आहे का नाही तर तिथं शेड मारायचा प्लॅन होता. म्हणजे इथून हे कोण असं पत्र काढायचं होतं आणि इथं दरवाजा टाकायचा होता प्लॅनिंग. पुन्हा इथं आमचे दादा राहतात ना, दादाला फोन केला, ते म्हणले जाऊन असे शेड मारू नका, आतमध्ये माळमध्ये साफसफाई करून राहावा. आपल्याला काय कायमस्वरूपी राहायचं नाहीये, आपलं घर हुसतोरच राहायचंय. घर झालं की आपण प्लास्टर वगैरे टोटल झालं, पुन्हा पत्र वगैरे वर टाकलं का पुन्हा आपला पसारा तर टाकायचं. ओके मध्ये होतं टोटल घर. आता काय करायचं मित्रांनो, हे जेव्हा आपलं पुढं शेड आहे का नाही, हे सगळं उकलायचंय ती मागचं टोटल. आणि तुम्हाला तर म्हणलं होतं मागणी भिताड पडलेली टोटल, तर दाखवतो तुम्हाला, दुसऱ्यांदा दाखवतो, तुम्हाला खरं वाटायचं नाही म्हणून मित्रांनो. आता ही आपलं भिंत आहे अशी टोटल, तुम्हाला भिंती दाखवतो कशा चिरल्या ती टोटल उगं. काय रिअल दाखवायला काही आता तळवं टाकलंय बघा, अशी भीती पडली बघा आमची टोटल. त्यामुळे कसं असते, घरकुल आलंय नशिबात ते आले कसं तरी घरकुल, मला वाय नाही घालवायचं. चला आता पुढल्या आठवड्यात काम चालू करायचंय. म्हणजे आता हे आपलं ओल्ड हाऊस आहे का नाही, हे तुम्हाला दिसणार नाही पुन्हा, न्यू हाऊसमध्ये दिसणार आहे. तर नक्की तिथं पण चांगले व्हिडिओज होणार आणि आपलं नक्की चांगलं स्टुडिओ करणार आहे, सगळा सेटअप करणार आहे मी, नक्की बघा. ते काय सकाळी तांदूळ टाकलं होतं का? हां मित्रांनो, बघू आणि फायनल नाही झालं, पप्पांना व्हिडिओ दाखवावं लागेल. मग त्यातून आवडलं त्यांना तर ओके, मग ओके फायनल करून टाकूया. मग चला, ही आमची विहीर तर कायमस्वरूपी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतोच मी विहीरला, काय विषय नाही. चला व्हिडिओ एंड झाल्यानंतर संध्याकाळी पप्पांना दाखवतो, मग पप्पा बघते आणि हे ठरते, मग ते डिसिजन घेतात काय करायचंय काय नाही, मग पुढला निर्णय घेऊ. तुम्ही तर बघितलं आतमध्ये कसं आहे काय. चला ऐकून आईला विचारू.
आई कसं वाटलं का आतमधनं? लय गड मला तर काय वाटतंय तिथंच लय मग मी जी पलीकडे पाय ठेवला होता का माझा पलीकडे पाय खाली जात होता. आता ती सुरका काकीचं होतं तर सुरका काकीची ती काला पाय जातोय म्हण असाच मी पलीकडं 2 दिवस नाही वाढून 3-4 दिवस लागन ती घर साफ करायला. तो पलीकडली सांद बघितली का आतमध्ये पलीकडल्या वडीतली मला तर वाटतंय तिथं आयचं ना बेछान लय उघड नसलेला कोटानं रातच्याला झोपलं म्हणजे खाल्लं वलय पुन्हा खाल्ली सस जागा भिजली पुन्हा. आपलं घर व्हायला महिन्यात घर उभं राहते बघा आमचं महिन्यात लागेल काय घर उभं राहायला. आणि कसं असतं मित्रांनो घर उभं राहायला माणसांनी पण तेवढी साथ द्यायला पाहिजे त्या गोष्टीला. कण सगळं गवंडी असतो का नाही गवंड्याच्या हाताखाली माणसांकडे आपण सगळं सोपवलं नाही. आपलं घर आहे आपण मदत करणं ही चांगलं आहे. मग बांधकामाचं टोटल अपडेट ब्लॉग टाकत जाणं युट्यूबला तर नक्की बघा बांधकाम कसं होतंय काय नाही तर त्याचे अपडेट देत राहील तुम्हाला. तर आता सध्याला पावसाचं वातावरण आहे बघा. चला पाऊस आलाय. आय भाजी काय केली बघा मित्रांनो काल कामाला गेलतो आणि 2 कॉलम भरायचं होतं बारीक होतं त्या काल भरलं ना आज खोलून आलो. चला अंगावरती कामाचे कपडे हाय असते मी कपडे बदलतो आणि निवांत ब्लॉग एडिट करत बसतो. नो टेन्शन. चला जाऊन दे. चला मित्रांनो ब्लॉगला इथेच एंड करतो. तुम्हाला पुढले अपडेट दाखवतो मी ठरते नाही ठरते मग विषय काय होतोय कुठं शेड मारायचंय हे सब ब्लॉगला तुम्हाला अपडेट देत जातो. चला आजचा व्हिडिओ इथं संपवतो. पुढल्या व्हिडिओने भेटतो. तर नमस्कार बाय जय हिंद जय भारत. हो ते पण भारी मग तिथं थोडं लिपून घेतात ओके होईल. हो आपल्या काय तिथं कायमस्वरूपी राहायचंय का. हा मग पुन्हा तिथं आतमध्ये सायकल आहे ती नकोच आपल्याला कॅन्सल करून टाका. अलीकडे शेड मारा आपलं महिन्यात घर उभं होतंय फास्ट काम करतात ते नो टेन्शन. चांगले काम करतात ते महिन्यात घर उभं राहते नो टेन्शन. करणारी चांगली असली की महिन्यात घर उभं राहते बघा. रिंग टाकून आपल्याला पोटमाळ पण काढायच्या दोन खोलीत. चला चला पुढल्या व्हिडिओमध्ये सांगतो पुढले काय विषय. चला तिथं सांगतो बाय कर मम्मी.